विधानसभा निवडणुकीचे पडघम कोकणात सुद्धा वाजू लागलेले पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील उमेदवार कोण असतील याची उत्सुकता संबंध महाराष्ट्रात लागून राहिलेली पाहायला मिळते। कारण उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उमेदवार कोण असणार याची चाचपणी सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते। आपल्यासोबत 3 या ठिकाणी उमेदवार आहेत इच्छुक, ज्यांनी या संदर्भातल्या मुलाखती दिलेल्या आहेत आणि हा संबंध अहवाल जो आहे तो मातोश्रीवरती जाणार आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार कोण हे निश्चित होणार आहे। राजेंद्र महाडिक, उदय बने आणि बंड्या साळवी असे 3 उमेदवार यांनी या ठिकाणी इच्छुक असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं पाहायला मिळतं आहे। आपण पहिल्या महाडिक साहेबांकडे जाऊया। महाडिक साहेब, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमची ओळख आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे, कसं बघता याच्याकडे? निष्ठावंत सैनिकाला निवडून आणणं हे आमचं या ठिकाणचं कर्तव्य आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या विधानसभेमध्ये या रत्नागिरी विधानसभेमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही इच्छुक आहात या 100% आणि तेवढ्याच ताकदीनं उतरून या ठिकाणी समोरच्याला 4 मुंडे आम्ही चित करणार। नक्कीच। बरे साहेब, प्रदीर्घ शिवसैनिक म्हणून तुमची या ठिकाणी ओळख आहे, जिल्हा परिषद अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे। अशा वेळेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधून तुम्ही उमेदवारीसाठी नामांकन देणं कितपत आव्हान वाटतं, काय सांगाल? नाही, या ठिकाणी आव्हान आम्हाला नाहीच आहे। आम्ही उलट एक जबाबदारी आदरणीय शिवसेना प्रमुखांची म्हणून आम्ही स्वीकारणार आहोत की ज्यांनी आमच्या ह्या 58 वर्ष झालेल्या शिवसेनेचे 2 तुकडे केलेत, त्यांच्यासमोर आम्ही चॅलेंज देणार आहोत की खरी शिवसेना काय आहे हे आम्हाला दाखवून द्यायचे आहे। आणि या ठिकाणी आम्ही तिन्ही जे इच्छुक आहोत ना, तिघांनाही प्रशासनाचा अनुभव आहे आणि तिघांनाही आम्हाला शिवसेना संघटना पदाधिकारी म्हणून देखील अनुभव आहे आणि त्याच्यामुळे जो काय आदेश येईल ना तो आम्ही आदेश शिरसावंदे मानणार आहोत। बंडेशेठ साळवी, तुम्ही या ठिकाणी जनतेच्या मधून सुद्धा नगराध्यक्ष निवडून आलेला होतात, तुमची एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून या ठिकाणी ओळख आहे, कसं बघता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून? रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी इच्छुक आहे, पण मी या बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे। सर्व माझ्या रत्नागिरी विधानसभा मतदार शिवसैनिकची एकच इच्छा आहे की या रत्नागिरी विधानसभेवरती भगवा फडकवण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे। जो पक्षाचा आदेश असेल तो माझा सर्व कार्यकर्ता म्हणून या शिवसेनेच्या विधानसभेवरती भगवा झेंडा फडकवेल तालुक्यावरती। नक्कीच। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधील हे 3 उमेदवार पहिल्यांदाच एकत्र आलेले आहेत आणि यांनी आपण या मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं या ठिकाणी स्पष्ट केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।